गवळी समाजाच्या दफनभूमीमध्ये मनपा बेकायदेशीर बांधकाम करत असल्याचं वीरशैव लिंगायत गवळी समाज बौद्धिक मंडळ चित्तोडच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। धुळे मनपा पालिका हद्दीत असलेल्या चित्तोड उपनगर गवळी समाजाची 1500हून अधिक लोकसंख्या असून गवळी समाजाच्या अंत्यविधीसाठी ग्रामपंचायत अस्तित्वात आल्यापासून 1 हेक्टर 4 आर ही जागा गवळी समाजाच्या अंत्यविधीसाठी वर्ग केलेली आहे। तशी ग्रामपंचायत दप्तरी येथे 8D ला देखील नोंद असून तलाठी दप्तरी 7/12 उतारा गवळी समाजाच्या दफनभूमीकडे वर्ग आहे। इतके दिवस कधीही कोणीही आमच्या दफनभूमीकडे अतिक्रमण केले नाही। समाज पंचमंडळ कोणालाही अतिक्रमण करू देत नाही, परंतु गेल्या 4 ते 5 दिवसांपासून धुळे मनपाच्या वतीने दफनविधीच्या जागेवर कोणाशीही चर्चा न करता JCB पाठवून ती जागा साफसफाई करण्यास सुरुवात केली। साफसफाई करत असताना दफनविधी केलेल्या गवळी समाज यांचे प्रेतांचे विटंबन झाले। याबाबत विचारणा केला असता आयुक्तांना भेटा अशी उडवाउडीची उत्तरे देण्यात आली। तर या संदर्भात आज भव्य असा मोर्चा काढून या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले व सदर दफनभूमीच्या जागेवर पूर्वजांपासून गवळी समाज या ठिकाणी राहत असून बेकायदेशीरपणे बांधकाम समाज खपवून घेणार नाही अशी भूमिका घेत या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले। तर या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी सदर काम थांबवले असून आयुक्तांना फोन करून या संदर्भात गवळी समाजाच्या जागेवर कोणीही अनधिकृतपणे या ठिकाणी JCB पाठवू नये असे देखील आदेश दिले असून सदरची जागा ही गवळी समाजाचीच राहील असे देखील या ठिकाणी सांगितले। या प्रसंगी सर्व गवळी समाज पंचमंडळ, वीरशैव लिंगायत गवळी समाज बौद्धिक मंडळ चित्तोड आदी सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। आमची हक्काची जागा आम्हाला मिळाली बोला बोला स्मशानभूमीत अतिक्रमण होऊ देणार नाही, बुलढाणा चालू देणार नाही। स्मशानभूमी आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची, आमच्या हक्काची नाही, कुणाच्या बापाची। गवळी समाजाचा ती जागा ताब्यात नाही, कोणाच्या बापाची असं म्हणायचं। स्मशानभूमी आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची। स्मशानभूमी आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची। दोंडीबा नारायण गवळी पंचमंडळी आमच्यावाली सरे पंचमंडळी आणि आम्ही कलेक्टर मॅडमला निवेदन दिलं। निवेदनद्वारे कलेक्टर मॅडमनी आमचे कागदपत्र पाहिले, 7/12 उतारा पाहिला आणि 7/12 उतारा पाहिला तर त्यांना म्हणते म्हणे मग हे काय चाललंय म्हणलं। त्यांनी आमच्याकडं अतिक्रम केलंय नगरपालिकेने, आयुक्तांनी। मग त्यांना म्हणलं आमच्याकडे JCB आलं, JCBने आम्हाला पंचांना विश्वासात न घेता त्यांनी आमचं अतिक्रम केलं आणि साफसफाई केली। तर मग कलेक्टर मॅडमनी काय केलं की फोन लावला तिकडं, आयुक्तांना फोन लावला, आयुक्तांनी फोन उचलला। कलेक्टर मॅडमने सांगलं की तिकडं त्यांचं JCB जाऊ द्यायचं नाही, त्यांचा उतारा आहे, त्यांचा 7/12 आहे, त्यांचे कागद सर्व व्यवस्थित आहे आणि तुम्ही तिकडे जा। कलेक्टर मॅडमने आश्वासन दिलं जर तुमच्याकडे बुलडोझर आलं, JCB आलं तर मला कळवा, मी माझ्या ताब्यात आहे आणि ते आजपासून काम स्थगिती केलं आहे असं त्यांनी म्हटलं। लिंगायत गवळी समाज चित्तोड येथील स्मशानभूमीचा जो प्रश्न होता, त्या स्मशानभूमीमध्ये का 2 दिवसापूर्वी महानगरपालिकेने बुलडोझर पाठवून ती जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला। चित्तोड येथील सर्व वीरशैव लिंगायत गवळी समाज हे एकत्र आले आणि त्यांनी मिटिंग घेतली। हे आमच्या स्मशानभूमीवर बुलडोझर चालू देणार नाही ही तक्रार घेऊन आज जिल्हाधिकारी मॅडम यांच्याकडे चित्तोडच्या गवळी समाज पंच आणि सर्व बांधव गेले असता त्यांनी त्यांचे ग्रहण मांडले आणि मॅडमने स्पष्ट आश्वासन दिलं की वीरशैव लिंगायत गवळी समाज चित्तोड याच्या स्मशानभूमीवर यापुढे बुलडोझर चालणार नाही आणि ही स्मशानभूमी हा जो विजय
हा चितोड वीरशैव लिंगायत गवळी समाज पंचमंडळी आणि युवक यांचा आहे. असंच जागृत राहून आपण आपला समाज पुढे नेला पाहिजे एवढं म्हणजे त्यांचं आव्हान.